भारतीय जनगणना 2027 केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ताज्या अधिसूचनेनुसार भारताची आगामी पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे? बरोबर उत्तर येईल 1 मार्च 2027. दुसरा प्रश्न, 2027मध्ये होणारी भारताची आगामी जनगणना ही देशाच्या इतिहासामधील एकूण कितवी आणि स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना ठरेल? ऑप्शन येईल उत्तर बी 16वी एकूण आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार जनगणना हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक सी संघसूची किंवा केंद्र सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. चौथा प्रश्न, 2027च्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असेल. यासाठी नागरिकांना स्वतःची माहिती भरण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे? ऑप्शन क्रमांक बी सेल्फ एन्युमरेशन पोर्टल आणि मोबाईल ॲप. पुढील प्रश्न, 2027च्या जनगणनेसोबतच देशातील नागरिकांच्या बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्र डेटाचे नूतनीकरण करण्यासाठी कोणती प्रक्रिया एकाच वेळी राबवली जाणार आहे? ऑप्शन क्रमांक आहे NPR म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. 6वा प्रश्न, भारतामध्ये जनगणना आयोजित करण्याची आणि त्यांचे नियमन करण्याची अंतिम जबाबदारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्या सर्वोच्च अधिकाऱ्याची असते? तर ऑप्शन क्रमांक बी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांची जबाबदारी असते. अधिक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.